ओम श्री परमात्मने नमः. श्रीमद् भगवद्गीताभ्यासः द्वितीयोऽध्यायः सांख्ययोग. भगवान श्रीकृष्णांचे उत्तर भाग 10 स्थितप्रज्ञ विवेचन भाग 1 श्लोक 53 ते 56. श्लोक 53. श्रुती विप्रतिपन्ना ते यदा स्थास्यति निश्चला समाधावचला बुद्धिस्तदा योगमवाप्स्यसि. पदच्छेद. श्रुती विप्रतिपन्ना ते यदा स्थास्यति निश्चला समाधौ अचला बुद्धिः तदा योगम अवाप्स्यसि. पूर्वार्धामध्ये संधी नाहीच आहे. उत्तरार्धामध्ये संधी आहे तो समाधावचला समाधौ अचला आयादी संधी आहेत. औचा आव झाला, समाधावचला आव झाला. ए ऐ ओ औ यांना क्रमानं अय आय अव आव असे आदेश होतात. पुढं स्वर असला की हा झाला अयादी संधी. बुद्धिस्तदा इथं विसर्गाचा स झालेला आहे. विसर्गाच्या पुढे तथ आले की विसर्गाचा स होतो. योगम अवाप्स्यसि इथं व्यंजनामध्ये पुढचा स्वर मिसळलेला आहे. आता शब्दार्थाने व्याकरण बघूया. श्रुती विप्रतिपन्ना. श्रुती विप्रतिपन्ना स्त्रीलिंगी प्रथमा एक वचन अर्थात सामासिक शब्द आहे. श्रुतौ विप्रतिपन्ना सप्तमी तत्पुरुष श्रुतीच्या बाबतीत गोंधळलेली. श्रुती म्हणजे वेद किंवा श्रवण आणि विप्रतिपन्ना वि अधिक प्रति अधिक पद चौथा गण आत्मनेपद कर्तरी भूतकाळवाचक धातू साधित विशेषण स्त्रीलिंगी प्रथमा एक वचन. नाकबूल करणे, संशयात पडणे असे याचे अर्थ आहेत. इथं संशयात पडणे हा अर्थ योग्य आहे. आता हा अकर्मक धातू आहे. पदचं पन्न तिथं न झालेलं आहे. काही ठिकाणी ध होतो, काही ठिकाणी ढ होतो, तसं इथं न झालेलं आहे. पदचं पन्न होतं. कर्तरी भूतकाळवाचक धातू साधित विशेषणे स्त्रीलिंगी प्रथमा एक वचन. श्रुती विप्रतिपन्न म्हणजे वेदश्रवणामुळे संशयात पडलेली. ते युष्मत सर्वनाम षष्ठी एक वचन तुझी. यदा अव्यये जेव्हा स्थास्यति स्थातिष्ठ पहिला गण परस्मैपद थांबणे किंवा उभे राहणे. द्वितीय भविष्यकाळ तृतीय पुरुष एक वचन. निश्चला निश्चला स्त्रीलिंगी विशेषण प्रथमा एक वचन म्हणजे स्थिर. निस अधिक चल या धातूपासून बनलेले आहे. चल म्हणजे चंचल, निश्चल म्हणजे स्थिर असणारी. समाधौ समाधी रस्व इकारांत पुल्लिंगी शब्द आहे हा संस्कृतमध्ये. सप्तमी एक वचन. चित्त एकाग्र्य, ध्यान, केंद्रीभवन, मौन असे या शब्दाचे अर्थ आहेत. अचला अचला स्त्रीलिंगी प्रथमा एक वचन स्थिर. बुद्धी ही बुद्धी स्त्रीलिंगी प्रथमा एक वचन बुद्धी. तदा अव्यये तेव्हा योगम योग पुल्लिंगी द्वितीय एक वचन. योग म्हणजे कर्मयोग म्हणजे समत्व बुद्धियुक्त आचरण. अवाप्स्यसि अवाधिक आप पाचवा गण परस्मैपद मिळवणे. द्वितीय भविष्यकाळ द्वितीय पुरुष एक वचन. आता याच्यामध्ये क्रियापद कोणती आलेली आहेत. पूर्वार्धात आहे स्थास्यति भविष्यकाळी क्रियापदे आणि उत्तरार्धामध्ये आहे अवाप्स्यसि हे भविष्यकाळी क्रियापदे. स्थास्यति स्थातिष्ठ उभे राहणे स्थिर राहणे. तृतीय पुरुषी एक वचनीय क्रियापद म्हणजे त्याचा कर्ता आहे तृतीय पुरुषी एक वचनी. तो पुढच्या चरणामध्ये आलेला आहे. ते बुद्धी ही यदा स्थास्यति तुझी बुद्धी जेव्हा स्थास्यति स्थिर होईल. निश्चला निश्चल होईल आणि त्याच्याकरता आणि एक विशेषण आहे बुद्धी करता. श्रुती विप्रतिपन्ना ते बुद्धीही. श्रुती विप्रतिपन्ना ते म्हणजे वेदामधले जे काही आकर्षक कर्म सांगितलेली आहेत स्वर्गप्राप्ती करता त्यामुळं संशयात पडलेली तुझी बुद्धी जेव्हा स्थिर होईल निश्चल होईल. समाधौ अचला अशी होईल समाधीमध्ये अचल राहील त्यावेळेला तदा योगम अवाप्स्यसि. अवाप्स्यसि क्रियापदाचा करता आहे त्वम योगम अवाप्स्यसि तू योग प्राप्त करशील. आता इथं हा योग शब्द जो वापरलेला आहे तो कर्मयोग म्हणजे समत्व बुद्धियोग या अर्थी वापरलेला आहे.
पातंजल योग या अर्थी वापरलेला नाही. किंवा समाधी हा शब्द सुद्धा इथं पातंजल योगामध्ये जे ध्यान धारणा समाधी हा भाग जो येतो त्या अर्थानं हा शब्द आलेला नाही. तर इथं समाधव म्हणजे स्थिर चित्त एकाग्री अशा अर्थानं आलेला आहे. तुझी जी संशयात पडलेली बुद्धी आहे श्रुती विप्रतिपन्ना, वेदांना जी काम्यकर्म सांगितलेली आहेत निरनिराळी स्वर्गप्राप्ती करता, तर त्यामुळे तुझी संशयात पडलेली बुद्धी ज्यावेळी समाधौ अचला स्थास्यती, समाधौ अचला निश्चला स्थास्यती, समाधीमध्ये म्हणजेच चित्त एकाग्र्य होऊन तू जेव्हा स्थिर होशील त्यावेळेला तुला हा योग प्राप्त होईल, म्हणजे कर्मयोग प्राप्त होईल, म्हणजेच समत्व बुद्धियोग कर्मयोगाची प्राप्ती होईल. हे समत्व बुद्धियोग प्राप्त करण्याकरता हे संशय मनामध्ये नाहीसे झाले पाहिजे. अन्वय आणि अर्थ बघूया. श्रुती विप्रतिपन्ना ते बुद्धी यदा निश्चला भूत्वा समाधौ अचल स्थास्यती तदा त्वम योगम अवाप्स्यसी. ज्या वेळेला नाना प्रकारच्या वेदवचनांनी श्रवणाने संशयग्रस्त झालेली तुझी बुद्धी निश्चल होऊन मनसमाधानाच्या ठिकाणी स्थिर होईल त्यावेळेला तुला योग स्थिती प्राप्त होईल. येथे श्रुती विप्रतिपन्ना हा शब्द वापरलेला आहे. त्यावरून दिसून येतं की 41व्या श्लोकात पुष्पित वाणीविषयी जे भगवंत सांगत आहेत ते मीमांसकांच्या मताबद्दल सांगत आहेत. श्रुती म्हणजे वेदवचनांचा मीमांसकांनी काम्यकर्मामध्ये विनियोग सांगितलेला आहे. स्वर्ग कामो यजेत असं मीमांसक सांगत असतात. स्वर्गाची इच्छा असेल तर त्यानं यज्ञ करावा, यज्ञ करून स्वर्ग प्राप्ती करून घेणं हा मीमांसकांचा उद्देश असतो. आणि पुढे गीतेत सांगितलेले आहे की पुण्यकर्माचा भोग संपला की क्षीणे पुण्य मर्त्यलोकम विशंती, पुण्य क्षीण झालं की पुन्हा मृत्यूलोकी जन्म घ्यायला लागतो. अर्थातच यज्ञकर्मामुळे होणारी स्वर्गप्राप्ती ही कायमस्वरूपी नाहीये. पुण्य संपलं की पुन्हा मृत्यूलोकात जन्म घ्यावा लागणार आहे. तेव्हा स्वर्गप्राप्ती हे काही अंतिम ध्येय असू शकत नाही. आणि श्रुतीच्या वचनामुळे तर बुद्धी संशयग्रस्त होते. वेदात तर सांगितलेलं आहे की स्वर्गप्राप्ती करता यज्ञ करावा, पण ती स्वर्गप्राप्ती सुद्धा कायमस्वरूपी टिकणारी नाही. तेव्हा हा सगळा भाग जो चांगलेला आहे 41व्या श्लोकापासून वेदवादरत या मीमांसकांनी जी काम्यकर्म सांगितलेली आहेत ती कशी चुकीची आहेत आणि त्या कर्मयोगाच्या प्राप्ती कशा प्रकारचा बुद्धियोग आवश्यक आहे ते भगवंतांनी इथं 53व्या श्लोकात सांगितलेलं आहे. म्हणजे 38व्या श्लोकापासून 53व्या श्लोकापर्यंत जवळपास ही कर्मयोगाची 14 सूत्रच सांगितलेली आहेत. श्लोक 54. अर्जुन उवाच स्थितप्रज्ञस्य का भाषा समाधिस्थस्य केशव, स्थितधिः किं प्रभाषेत किमासीत व्रजेत किम्. पदच्छेदः. स्थितप्रज्ञस्य का भाषा समाधिस्थस्य केशव, स्थितधिः किं प्रभाषेत किम आसीत व्रजेत किम. इथं कुठेही संधी नाहीये. किमासीत इथं फक्त व्यंजनामध्ये पुढचा स्वर मिसळून झालेला संधी आहे. शब्दार्थ आणि व्याकरण. स्थितप्रज्ञस्य, स्थितप्रज्ञ पुल्लिंगी षष्ठी एकवचन. स्थित आणि प्रज्ञा असे 2 शब्द एकत्र येऊन हा समास बनलेला आहे. स्थिता प्रज्ञा यस्य सह, बहुव्रीही समास, ज्याची बुद्धी स्थिर झालेली आहे असा. स्थित आणि प्रज्ञा हे 2 शब्द एकत्र येऊन समास बनल्यावर आता हा सामासिक शब्द पुल्लिंगी नामाकरता विशेषण म्हणून येणार आहे. त्यामुळे त्याला पुंवत भाव होऊन त्याचा प्रज्ञामधला आकाराचा लोप होतो आणि प्रज्ञ असं अकारांत रूप शिल्लक राहतं आणि स्थितप्रज्ञ हे विशेषण तयार होतं. का? किम सर्वनामाचं स्त्रीलिंगी प्रथमा एकवचन. काय? भाषा, भाषा स्त्रीलिंगी प्रथमा एकवचन, त्याचा अर्थ आहे वचन किंवा बोलणं. समाधिस्थस्य, समाधिस्थ पुल्लिंगी षष्ठी एकवचन. हाही समास आहे. समाधी आणि स्थ असे 2 शब्द एकत्र आले. स्थ हे उत्तरपदी आलेला शब्द स्था तिष्ठ या धातूपासून बनलेला आहे. समाधौ तिष्ठते इति समाधिस्थ, गृहे तिष्ठते इति गृहस्थ. तसं समाधौ तिष्ठते इति समाधिस्थ. ज्या वेळेला उत्तरपद क्रियापदावरून म्हणजे धातूवरून आलेलं असतं
तेव्हा त्याला उपपद तत्पुरुष समास असं म्हणतात. समाधीत असलेला. आता इथं समाधी याचा अर्थ पातंजल योग समाधी अशा प्रकारचा नाहीये. मनाची शांत स्थिती, मनाची स्थिरता अशानं समाधी शब्द इथं वापरलेला आहे. केशव, केशव पुल्लिंगी, संबोधन एकवचन. केशव श्रीकृष्णाचं नाव आहे. स्थितधी ही, स्थितधी दीर्घ इकारांत पुल्लिंगी प्रथमा एकवचन बुद्धी स्थिर असलेला. हा एक सामासिक शब्द आहे. स्थिता धी ही यस्य सह बहुव्रीही समास आहे. ज्याची बुद्धी स्थिर झालेली आहे असा. संस्कृतमध्ये दीर्घ इकारांत आणि पुल्लिंगी शब्द हे फक्त समास बनूनच झालेले असतात. उदाहरणार्थ सुधी, सेनानी असे काही तुरळक शब्द आहेत. बाकी दीर्घ इकारांत हे स्त्रीलिंगी शब्द असतात. पुल्लिंगी शब्द त्याच्यामध्ये विशेष नाहीत. किम, किम सर्वनाम नपुंसकलिंगी प्रथमा एक वचन. प्रभाषेत, प्र अधिक भाष पहिला गण आत्मनेपद बोलणे. विद्यार्थ तृतीय पुरुष एक वचन. आसीत, आस दुसरा गण आत्मनेपद बसणे. विद्यार्थ तृतीय पुरुष एक वचन. व्रजेत, व्रज पहिला गण परस्मैपद. विद्यार्थ तृतीय पुरुष एक वचन. इथं हा धातू आत्मनेपदाप्रमाणे चालवलेला आहे. पाणिनीच्या पाठामध्ये तो परस्मैपदी दिलेला आहे. म्हणून हे आर्ष रूप आहे. ऋषींनी प्रयोग केलेले रूप आहे. त्यात आपण बदल करायचा नाही. व्रज पहिला गण परस्मैपद, हिंडणे किंवा जाणे. आता या श्लोकात क्रियापद कुठली आली आहेत? प्रभाषेत, आसीत आणि व्रजेत अशी 3 क्रियापद उत्तरार्धामध्ये आलेली आहेत. पूर्वार्धामध्ये प्रश्न विचारलाय, त्याच्यामध्ये क्रियापद वापरलेले नाहीये. स्थितप्रज्ञस्य का भाषा अस्ति? स्थितप्रज्ञाची भाषा कोणती असते, म्हणजे स्थितप्रज्ञ कसा बोलतो? स्थितप्रज्ञाचं विशेषण आहे समाधिस्थस्य स्थितप्रज्ञस्य. समाधिस्थ म्हणजे मनाच्या समाधात अवस्थेत असलेल्या अशा या स्थितप्रज्ञेचं बोलणं कसं असतं? केशव, हे केशव. केशव श्रीकृष्ण. संबोधन एक वचने हाक मारलेली आहे, हे श्रीकृष्ण. अर्जुन विचारतोय, हे श्रीकृष्ण. समाधीत असलेल्या स्थितप्रज्ञाची भाषा कोणती असते? म्हणजे चित्ताची समाधात अवस्था असताना असलेल्या अशा स्थितप्रज्ञाची भाषा कोणती असते? स्थितधी ही किम प्रभाषेत. पुन्हा तो बोलतो कसा असं विचारलंय. स्थितधी ही स्थिर बुद्धी असलेला मनुष्य बोलतो कसा? किम आसीत, तो बसतो कसा? व्रजेत किम, आणि तो हिंडतो कसा, जातो कसा किंवा चालतो कसा? अर्जुन श्रीकृष्णांना विचारतोय स्थितप्रज्ञाची लक्षणं. एकदा पुन्हा अन्वय आणि अर्थ बघूया. हे केशव, समाधिस्थस्य स्थितप्रज्ञस्य का भाषा? स्थितधी किम प्रभाषेत, किम आसीत, किम व्रजेत. अर्जुन म्हणाला, हे श्रीकृष्ण, समाधी सुख अखंड भोगणारा असा जो स्थितप्रज्ञ किंवा चित्ताची समाधात अवस्था असलेला हा स्थितप्रज्ञ का भाषा? त्याची व्याख्या कुठली? म्हणजे तो कोणत्या लक्षणांनी ओळखावा? स्थितप्रज्ञ काय बोलतो आणि कसा बसतो आणि कसा चालतो, असं अर्जुनानं श्रीकृष्णांना विचारलं आहे. श्लोक 55. श्री भगवान उवाच प्रजहाति यदा कामान् सर्वान् पार्थ मनोगतान् आत्मन्येवात्मना तुष्ट स्थितप्रज्ञस्तदोच्यते. पदच्छेद. प्रजहाति यदा कामान् सर्वान् पार्थ मनोगतान् आत्मनि एव आत्मना तुष्टः स्थितप्रज्ञः तदा उच्यते. कामान सर्वान् पार्थ व्यंजन जोडून झालेला संधी आहे. आत्मन्येवात्मना, आत्मनी एव हा यण संधी झाला. एव अधिक आत्मना हा सवर्णांचा दीर्घ संधी झाला, एवात्मना. आणि स्थितप्रज्ञस्तदोच्यते, स्थितप्रज्ञ हा तदा हा विसर्गाचा इथं पुढं तथ आले की विसर्गाचा स होतो. आणि तदा अधिक उच्यते हा गुणसंधी झाला. तदा अधिक उच्यते, तदोच्यते. शब्दार्थ आणि व्याकरण बघूया. प्रजहाती, प्र अधिक हा तिसरा गण परस्मै पद टाकणे. वर्तमान काळ तृतीय पुरुष एक वचन. यदा अव्यये जेव्हा. कामान, काम म्हणजे इच्छा पुल्लिंगी द्वितीय बहुवचन. सर्वान सर्व
सर्वनाम पुल्लिंगी द्वितीय बहुवचन. पार्थ पुल्लिंगी संबोधन एकवचन हाक मारलीये हे अर्जुन. मनोगतान मनोगत पुल्लिंगी द्वितीय बहुवचन विशेषणे. मनहा गताहा तान मनात असलेल्या गोष्टी. आता मनहा गताहा हा द्वितीय तत्पुरुष समास झाला आणि मनहा ही द्वितीय आहे. इथं मनस शब्दाचं प्रथमा द्वितीय एकवचन सारखंच होतं, इथं ही द्वितीय आहे. गतश्रित पतित आश्रित यांच्याबरोबर द्वितीय तत्पुरुष समास होतात. आत्मनी आत्मन पुल्लिंगी आत्मन म्हणजे आत्मा किंवा स्वतः सप्तमी एकवचन. एव अव्यये च या अर्थी. आत्मना आत्मन पुल्लिंगी तृतीय एकवचन स्वतःमुळे. तुष्ट तुष चौथा गण परस्मैपद कर्तरी भूतकाळवाचक धातू साधित विशेषण पुल्लिंगी प्रथमा एकवचन संतुष्ट. स्थितप्रज्ञ स्थितप्रज्ञ पुल्लिंगी प्रथमा एकवचन. हा सामासिक शब्दाचे फोड पहिल्या मागच्या श्लोकात आपण पाहिली होती. स्थितप्रज्ञा यस्य सह. तदा अव्यये तेव्हा. उच्यते वच किंवा ब्रू वच दोन प ब्रू दुसरा गण उभयपद कर्मणी वर्तमान काळ तृतीय पुरुष एकवचन. आता याच्यामध्ये क्रियापद कोणती आली आहेत? पूर्वार्धामध्ये आहे प्रजहाती आणि उत्तरार्धामध्ये आहे उच्यते. हे पार्थ प्रजहाती यदा कामान सर्वान पार्थ मनोगतान. हे पार्थ कामान प्रजहाती. हे पार्थ काम म्हणजे इच्छा टाकतो. प्रजहाती या क्रियापदाचा करता तिथं आलेला नाहीये. यहा हा करता तिथं गृहीत धरावा लागेल. पार्थ यहा सर्वान मनोगतान कामान प्रजहाती. जो मनुष्य मनामधील सर्व इच्छांचा त्याग करतो, टाकून देतो आणि आत्मनी एव आत्मना तुष्ट स्वतःमुळेच स्वतःमध्ये संतुष्ट होतो. तदा सहा स्थितप्रज्ञ उच्यते. तेव्हा त्याला स्थितप्रज्ञ असं म्हटलं जातं. कोण म्हणतात? उच्यते कर्मणी क्रियापदे अर्थात कर्ता तृतीय विभक्तीत असला पाहिजे, तोही तिथं दिलेला नाहीये. तर प्रत्येक जण किंवा इन जनरल त्याची व्याख्या केलेली आहे की तदा स्थितप्रज्ञ उच्यते. तेव्हा त्याला सगळी जण त्याला तेव्हा स्थितप्रज्ञ असं म्हणतात. ते स्थितप्रज्ञ आहे असं म्हटलं जातं. यहा प्रजहातीमध्ये यहा करता प्रजहाती क्रियापद. कामान हे कर्म आहे आणि सर्वान आणि मनोगतान ही कामांची विशेषण आहेत. पुन्हा एकदा अन्वय आणि अर्थ बघूया. पार्थ यदा सर्वान मनोगतान कामान प्रजहाती आत्मनी आत्मना एव तुष्टः भवति तदा सहा स्थितप्रज्ञ उच्यते. श्रीकृष्ण म्हणाले, अर्जुना, जो मनामध्ये असलेल्या सर्व इच्छा जेव्हा निश्शेष टाकून देतो व स्वतः स्वस्वरूपाच्या ठिकाणी संतुष्ट होतो तेव्हा त्या मनुष्याला स्थितप्रज्ञ असं म्हणतात. श्लोक 56. दुःखेष्वनुद्विग्न मनाः सुखेषु विगत स्पृहः वीतराग भय क्रोध स्थितधीर्मुनिरुच्यते. पदच्छेद. दुःखेषु अनुद्विग्न मनाः सुखेषु विगत स्पृहः वीतराग भय क्रोधः स्थितधीः मुनिः उच्यते. इथं संधी कुठे आहेत? दुःखेष्वनुद्विग्न मनाः. दुःखेषु अनुद्विग्न मनाः हा यण संधी आहे. य व र ल असे जेव्हा आदेश होतात तेव्हा तो यण संधी असतो. इथं व असा आदेश झालेला आहे उला. आणि शेवटी स्थितधीर मुनिरुच्यते. स्थितधीः मुनिः उच्यते असं इथं महत्वाचे असणारे संधी आहेत. दुःखेष्वनुद्विग्न मनाः हा यण संधी झाला. य व र ल जर आदेश म्हणून येत असतील तर त्याला यण संधी म्हणतात. स्थितधीर मुनिरुच्यते इथं दोन्ही ठिकाणी विसर्गाचा र झालेला आहे. शब्दार्थ आणि व्याकरण बघूया. दुःखेषु दुःख नपुसकलिंगी सप्तमी बहुवचन दुःखामध्ये. अनुद्विग्न मनाः अनुद्विग्न मनस पुल्लिंगी प्रथमा एकवचन. चंद्रमस प्रमाणात चालेल. चंद्रमाः चंद्रमसौ चंद्रमसः प्रथमा. चंद्रमाः प्रथमा एकवचन. तसं अनुद्विग्न मनाः प्रथमा एकवचन. आता हा सामासिक शब्द आहे. न उद्विग्न मनस असे 3 शब्द एकत्र येऊन समास बनला. न उद्विग्नम अनुद्विग्नम नाही तत्पुरुष समास येत.
उद्विग्न नसलेलं. आणि अनुद्विग्न मनः यस्य सः, अनुद्विग्न मनः ज्याचं मन अनुद्विग्न आहे म्हणजे उद्विग्न नाही असा तो. बहुव्रीही समास झाला. आता हा समास एखाद्या माणसाचं विशेषण म्हणून झाला तेव्हा तो पुल्लिंगी चंद्रमस प्रमाण चालून उद्विग्न मनः हे प्रथमा एकवचन आलं. उद्विग्न मनः असं नपुसकलिंगी प्रथमा एकवचन येणार नाही, कारण ते विशेषण एका मनुष्याचं आहे. सुखेषु सुख नपुसकलिंगी सप्तमी बहुवचन. विगत स्पृह, विगत स्पृह पुल्लिंगी प्रथमा एकवचन. स्पृहा म्हणजे इच्छा, विगत म्हणजे गळून गेलेली आहे त्याची, ज्याच्या इच्छा गळून गेलेल्या आहेत असा, अर्थातच ज्याच्या इच्छा नाहीशा झाल्या आहेत असा. आता विगत स्पृह हा सामासिक शब्द आहे. विगत आणि स्पृहा असे दोन शब्द एकत्र येऊन समास बनला. स्पृहा म्हणजे इच्छा, स्पृहा शब्द स्त्रीलिंगी आहे, त्यामुळं विग्रह करताना विगत हे त्याचं विशेषण स्त्रीलिंगात ठेवायला लागेल. विगता स्पृहा यस्मात् सः, ज्याच्यामधून इच्छा निघून गेलेल्या आहेत असा बहुव्रीही समास झाला. वीतराग भय क्रोध, हा वीतराग भय क्रोध पुल्लिंगी प्रथमा एकवचन. आता हेही विशेषण झालेलं आहे एका माणसाचं, मनुष्याचं विशेषण आहे म्हणून पुल्लिंगात वापरलं. स्त्रीलिंगी विशेषण असेल तर स्त्रीलिंगात वापरलं असतं. हाही सामासिक शब्द आहे. वीतराग भय क्रोध मध्ये आधी पुढचा समास सोडू. राग भय क्रोध, राग हाच भयंच क्रोध हाच, राग भय क्रोध हा असा सामासिक शब्द बनेल. राग हाच भयंच क्रोध हच इतरेतर द्वंद्व राग भय क्रोध हा. द्वंद्व समासामध्ये उत्तर पदाचं जे लिंग असतं ते संपूर्ण समासाचं लिंग होतं, म्हणून नुसता हा समास राग भय क्रोध हा असा पुल्लिंगी बहुवचनात होईल, कारण 3 शब्द आलेले त्याच्यात. राग भये दोनच शब्द आले असते तर रागहाच भयंच राग भये, राग आणि भीती, तर तिथं द्विवचन आलं असतं. आणि पुढे इथं क्रोध हा आणखीन एक आलेले आहे, तिसरा शब्द म्हणजे बहुवचन झालं आणि समासाचं लिंग क्रोध या शब्दाच्या लिंगाप्रमाणे होणार. आणि वीत अधिक राग भय क्रोध असा पुन्हा आणि एक समास बनलेला आहे. वीता हा राग भय क्रोधा हा यस्मात् सः, ज्याच्यामधून राग भय आणि क्रोध वीता हा म्हणजे निघून गेलेले आहेत असा. वीता हा शब्द कसा बनला? वी अधिक ई, दुसरा गण परस्मैपद. ई म्हणजे जाणे, वी अधिक ई म्हणजे पण निघून जाणे. हे झालं कर्तरी भूतकाळवाचक धातुसाधित विशेषण पुल्लिंगी प्रथमा बहुवचन. ही विशेषण पुल्लिंगात देवप्रमाणे चालतील, नपुसकलिंगात वनप्रमाणे चालतील आणि स्त्रीलिंगात मालाप्रमाणे चालतील. स्थितधीही, स्थितधीही, स्थितधी दीर्घ इकारांत पुल्लिंगी प्रथमा एकवचन. अर्थ आहे स्थिर बुद्धी. हाही समास आहे स्थितप्रज्ञासारखा. स्थितधीही, स्थिताधीही यस्य सः, ज्याची बुद्धी स्थिर झालेली आहे असा. हा समासाच्या बाबतीतली माहिती आपण मागच्या श्लोकामध्ये बघितली होती. मुनीही, मुनी रस्व इकारांत पुल्लिंगी प्रथमा एकवचन. मुनी. उच्चते वच किंवा ब्रू कर्मणी वर्तमानकाळ तृतीय पुरुष एकवचन. आता याच्यामध्ये क्रियापद कोणती आली आहेत? तर उच्चते हे एकच क्रियापद आहे. मुनीही स्थितधीही उच्चते, अशा मुनीला स्थितधीही म्हणजे स्थितप्रज्ञ स्थिरबुद्धी असं म्हटलं जातं. आता ही सगळी वरची जी आहेत ती ते मुनीहीची विशेषण आहेत. दुःखेषु अनुद्विग्न मनः, विगत स्पृह आणि वीतराग भय क्रोध हे त्या मुनीहीचं विशेषण आहे. मुनी कसा? अनुद्विग्न मनः, ज्याचं मन उद्विग्न झालेलं नाही असा. कुठं? दुःखेषु, दुःखाच्यामुळं जो उद्विग्न होत नाही, दुःखामध्ये जो उद्विग्न होत नाही. सुखेषु विगत स्पृह, सुखामध्ये ज्यानं इच्छेचा त्याग केलेला असतो, त्याच्या इच्छा गळून गेलेल्या असतात, अधिकाधिक ते सुख मिळावं अशी काही इच्छा नसते. आणि वीत राग भय क्रोध, ज्याच्याकडे राग भय क्रोध हेही नसतात, त्याला स्थितधीही असं म्हणतात. स्थितधीही मुनीही उच्चते, त्याला स्थितप्रज्ञ मुनी असं म्हणतात. मुनीही उच्चते, इथं उच्चते हे कर्मणी क्रियापद आहे, म्हणजे मुनीही हे त्याचं कर्म आहे. कर्मणी प्रयोगात कर्माप्रमाणे क्रियापद येतं. मुनीही कर्म हे तृतीय पुरुष एक वचन, म्हणून कर्मणी क्रियापद उच्चते तृतीय पुरुष एक वचन.
आता इथं कर्ता दिलेला नाहीये, त्याला मुनी असं म्हटलं जातं, असा त्याचा अर्थ होतो, किंवा मुनी या शब्दाची व्याख्या झाली ही, ज्याच्या इच्छा सर्व निघून गेलेल्या आहेत असा तो स्थितप्रज्ञ मुनी. पुन्हा एकदा अन्वय अर्थ बघूया. दुःखेषु अनुद्विग्न मनाः सुखेषु विगत स्पृह वीतराग भय क्रोध मुनिः स्थितधीः उच्यते. दुःखे आली असता ज्याचं मन उद्विग्न होत नाही, सुख आली असता तो त्यांच्याविषयी निरीच्छ असतं, प्रीती भय क्रोध ही ज्याची गेलेली असतात त्याला स्थितप्रज्ञ म्हणावं. यापुढील स्थितप्रज्ञ लक्षणे आपण पुढच्या भागामध्ये पाहूया. हरि ओम तत्सत.